अण्णासाहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अण्णासाहेब अमर रहे। अण्णासाहेब पाटील यांची आज 91वी जयंती। गरीब होतकरू कष्टकरी मराठा समाजातील बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी लढा उभारणारे माझ्या मराठा बांधवांना आरक्षण द्या व माझ्या गरीब मराठा समाजातील मुलं शिकली तर त्यांची प्रगती होईल, तेव्हाच खरा समाज पुढे जाईल, यासाठी चळवळ उभारून समाजाला एकत्र आणण्याचं काम करणारे 1982 साली आमदार असताना सर्व सुखसोयी असताना ज्यांनी सरकारला ठणकावून सांगितलं, जर सरकारनं उद्या मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मी उद्याचा सूर्य बघणार नाही असं बोलून मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, माथाडी कामगारांचे आराध्य दैवत, माजी आमदार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या 91व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्ह्याच्या वतीनं शिवतीर्थ CBS नाशिक इथं अभिवादन करण्यात आलं। यावेळी CBS येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथील परिसराची सजावट करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस राजेंद्र शेळके, नाना बच्छाव, व्यंकटेश मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक गौरव गाजरे यांनी केलं। शिवसेना उपनेते सुनील बागुल, प्रदेश सरचिटणीस योगेश नाटकर, शहराध्यक्ष संजय फडोळ, ॲडव्होकेट स्वप्ना राऊत, ॲडव्होकेट कैलास खानबहाले, शोभा सोनवणे यांनी मनोगत मांडत अण्णासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला। भरघोस सगळ्या समाजासाठी केलेलं आहे कार्य, तसंच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही ते पुढे चालवणार आहे। तसंच या नरेंद्र पाटील साहेब त्यांनी पण आता 1 लाख उद्योजक तयार केले, त्याच्यामुळे आम्हालाही त्यांचे खूप अभिवादन आहे। तिथे सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेलं आहे, तरी आम्ही सर्व त्यांचे एक मावळे आहेत त्या पद्धतीने महाराजांनी छत्रपती महाराजांनी ज्या पद्धतीने त्यांनी सर्व समाज घडवला, इतर समाजालाही त्यांनी शिकवले, तसं हिंदुत्व शिकवण्यासाठी आपणही त्यांचा वसा घेतला पाहिजे। वोट बोलून जे जाऊन ते युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी आगामी काळात मराठा महासंघाचं संघटन सबंध जिल्हाभरात पोहोचवू आणि गावतिथं शाखा सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला। चालून अण्णासाहेब पाटलांनी महाराष्ट्र नाही तर भारतातल्या प्रत्येक जातीमध्ये एकता आणि प्रत्येक मराठा समाजाच्या नेत्याला आणि प्रत्येक जातीच्या नेत्याला आपली निष्ठा आपल्या जातीप्रती कशी पाहिजे, तर ही अण्णासाहेब पाटलांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाच्या व प्रत्येक राजकारणातल्या आणि प्रत्येक जातीतल्या नेत्याला हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। म्हणून आपल्या सर्वांकडून त्यांना एकदम मानाचा मुद्रा। अमर रहे, अमर रहे, अण्णासाहेब अमर रहे। श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। अमर रहे, अण्णासाहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अण्णासाहेब अमर रहे। अण्णासाहेब पाटील यांची आज 91वी जयंती। अण्णासाहेबांनी ज्या टायमाला मराठा महासंघाची स्थापना केली, त्यांच्या एक उद्दिष्ट होता की ह्या महाराष्ट्रातील मराठी लोक एकत्र आले पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे कोणीतरी भक्कम एक आधार उभा राहिला पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी या संघटनेची स्थापना केली। आणि त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की माथाडी कामगार संघटना यामध्ये आपल्या समाजाचे लोक खूप आहेत,
इतर समाजाचे पण खूप आहे. 12 बलुतेदार या संघटनेमध्ये काम करत आहे आणि ह्या संघटनेला कुठंतरी न्यायाच्या चौकटीमध्ये बसवलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी माथाडी वर अभ्यास केला आणि माथाडी संघटनेला एक चौकटीमध्ये न्यायाच्या चौकटीमध्ये आणून बसवलं. त्यानंतर त्यांच्या घरामध्ये जी परंपरा चालू आहे, त्यांचा मुलगा तोही ह्याच पद्धतीने समाजासाठी आज काम करतो आहे. म्हणजे घरामध्ये जर एखादा करता पुरुष असेल तर त्याच्यानंतरची जी पुढची पिढी आहे ती सुद्धा योग्यच निघते. अशा दृष्टिकोनातून आज मराठा समाजाकरता अण्णासाहेबांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. 12 बलुतेदारांसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे इथं उपस्थित राहिलो. अण्णासाहेबांचं सगळ्यांनी दर्शन करून त्यांच्या भविष्यातल्या त्यांच्या मार्गाने आपण कुठंतरी थोडंफार चालावं अशी एक शपथ घेऊन आजचा त्या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम साजरा करू. अण्णासाहेब यांच्या जयंतीच्या निमित्त मराठा आरक्षण लढा आणखी तीव्र करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. समीर व्यवहारे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. यावेळी राजेंद्र खापरे, राजाभाऊ जाधव, सागर कातड, अनिल गायकवाड, जयंत वाटपाडे, वैभव वडजे, अविनाश वाळुंजे, संदीप हांडगे, विलास आहेर, विजय गायके, प्रितेश रायते, अनिल आहेर, अक्षय अनवट, महेंद्र बेहरे, सुधाकर तावरे, सचिन पवार, संदीप भरे, नितीन खैरनार, नितीन काळे, प्रल्हाद जाधव, शिवा गुंजाळ उपस्थित होते. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.